शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह बियाणांची विक्री केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील बूस्टर प्लॅट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध अकोल्याच्या MIDC पोलीस ठाण्यात तर मध्य प्रदेशातील रवी सीड्स या कंपनीविरुद्ध अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। कृषी विभागाकडे बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि रवी सीड्स या कंपन्यांच्या बियाणांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। कृषी अधिकाऱ्यांनी बियाणांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। तपासणी दरम्यान पॅकेटवर केलेला दावा हा बियाणे नियम दिशाभूल करणारा आणि नमुन्यांच्या विश्लेषणात संबंधित बियाणांची गुणवत्ता निर्धारित निकषानुसार नसल्याचा अहवाल प्राप्त झाला। बियाणांच्या उत्पादन प्रक्रियेचे पॅकिंग आणि सीलिंगचे अधिकृत किंवा शासकीय प्रमाणीकरण असल्याचं कोणतेही पुरावे कंपनीकडून सादर करण्यात आले नाही। त्यामुळे कंपनीनं निकृष्ट दर्जाचं बियाणं विक्रीस ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला। या प्रकरणी अकोला पोलिसांनी विविध कलमान्वये या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। अकोला जिल्ह्यात बियाणे उगवण संदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 995 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। यामध्ये रवी सीड्स या कंपनीच्या एकूण 310 तक्रारी आहेत आणि बूस्टर प्लांट जेनेटिक्सच्या 191 तक्रारी होत्या आणि यांच्या प्रयोगशाळेमध्ये नमुने मोठ्या प्रमाणावर अप्रमाणित आलेले असल्या कारणाने यांच्यावर आज आपण सिटी कोतवाली आणि MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे।